घनश्याम दरोडेचा पॉडकास्ट झाला. संपूर्ण पॉडकास्टमध्ये आपण त्यांना जे जे काही प्रश्न विचारायचो लग्नाबद्दल, त्यांच्या मोठेपणाबद्दल, त्यांच्या बिग बॉसच्या या जर्नीबद्दल, तेव्हा त्यांचं एक उत्तर स्पष्ट असायचं की जे काही आहे ते माझ्या आईबापांमुळे आहे किंवा माझ्या ताईमुळे आहे. संपूर्ण पॉडकास्ट झाल्याच्या नंतर काही गोष्टी ज्या त्याच्याकडून काढता येत नव्हत्या, तेव्हा आपण जोपर्यंत आईसोबत बोलत नाही तोपर्यंत हा पॉडकास्ट पूर्ण होत नाही असं मला वाटलं. म्हणून आपण आता आईशी बोलूया. नमस्कार. आपल्यासोबत घनश्यामच्या आई आहेत, घनश्याम दरोडेच्या आई. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय घनश्यामचं यश बघून? छान वाटतंय, एकदम भरभरून वाटतंय. आता इतके दिवस तो राहिला. जेव्हा मी आता घनश्यामशी बोललो पॉडकास्टच्या दरम्यान, ज्यावेळेस त्यांना बिग बॉसमध्ये एंट्रीसाठी बोलवलं गेलं, तेव्हा तुम्ही त्याला मनाई करत होता. का मनाई करत होता? काय कारण? मनाई अशी करीत होते की म्हणजे तो आम्ही मरणाच्या दारातून माघारी आणलेला आहे. त्याचं लहानपणी पण खूप दुखलं. 7 वर्षापर्यंत त्याचं पूर्ण दुखलं. आता मराठी भाषेत सांगायचं म्हणल्यावर सटवीचं बघा, मावलायाचं बघा, नेह्या बामणाकड, नेत्या बामणाकड. त्या 7 वर्षाच्या कालावधीत किमला होता 1.5 महिना. तिथून सोडून आणलं. परत कुठं मावलायाचं बघ, मसुबाचं बघ, अनेक कारण मला ती सांगता बी येणार नाहीत. आणि मग काय झालं होतं नेमकं? त्याला म्हणजे ताप यायचा. दवाखान्यात गेले की डॉक्टर म्हणायचे किडनीवर सुजे, कुणी म्हणायचे लिव्हरवर सुजे, कुणी म्हणायचं पांथरीवर सुजे. आणि मग शेवट त्याला बामणाचा फरक पडला. बरं. कोरेगावचे बामण येतात ते वारले आता, पण त्यांचा मुलगा पण तसाच जातीने लक्ष घालितो. कर्जत कोरेगाव. अच्छा. शामरावमुळे माझ्या त्यावेळेस घनश्याम फार सिरियस होता का त्यावेळेस घनश्याम? सिरियस म्हणजे कातड लोंबत होतं. असंच आमचं एकत्र कुटुंब होतं. गुरांचे डॉक्टर ते जर आले तर मला लाज वाटायची की बाबा डॉक्टर म्हणते बाई तर नाही दष्ट पुष्ट आहे, पोरगो कसं आहे, हातापायाच्या काड्या एकदम. ही कातड असं लोंब करायचं. हे देवाला हात पसर, ते देवाला हात पसर. आणि माझ्यापेक्षा त्याच्या आजीनी आणि मावळणीने त्याच्या लय खस्ता खाल्ल्यात. नाही असं रडायला लागला तर रात्र झोपत नव्हता. 7 वर्षाचा होईपर्यंत. जेव्हा तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याचं दुखणं हाकलं. मग तिने जी अशी बरारी घेतली ना, मग 5वीत गेल्यावर 7वीत गेल्यावर तर तो डायरेक्ट तिकडं गारगावला होता शाळेत. आणि गारगावच्या शाळेतून म्हणले तुमच्या मुलाने भाषण केलं, तुमच्या मुलाने भाषण केलं. आणि गावात गेलो तर आम्ही, तर मी म्हणलं ते 5वीला होता तिकडं घातला होता आम्ही ह्याला. आता गावात चालण्याची सोय नाही, एसटी नाही, म्हणून हिताली 5-6 पोरं घातले. मग म्हणायचं मला बी जायची. अरे बाबा नाही करमायचं तुला, नाही करमायचं तुला. म्हणला कर्म. तिथं 12 महिने घातलं. तिथं त्यांनी एक भाषण केलं तर तिथं बी त्या गाजला. गाडगे पाटलांनी लई त्याला म्हणजे त्याचा एक व्हिडिओच व्हायरल झाला. मग मी म्हणायची ह्यांचं काय ऐकता, ते कशाला बघून रावला. अरे ती म्हणलं गावात चर्चा चालली की घनश्यामची बातमी छापून आली आणि तो काहीतरी बोलला विरोधात. नाही म्हणलं हे तिकडची हे असन त्याची ना ह्याची नेवाशाची क्लिप सुटली असन. म्हणले नाही काहीतरी बबनरावच्या विरोधात बोललाय. पण ती बबनरावचं ना आमच्या भावाचं लई चांगलं होतं. त्याच्या पण एक शब्द गेला, पण तो बिचारा अजूनही बी त्याला कोटी हा विषय यावा. मी तर म्हणते भावाने ते हिथं येऊन मी म्हणलं बाई माझ्या घनश्याम कोण तुम्हाला लई चुकीचा शब्द गेला. ती म्हणले नाही बाई, मला तसा शब्द देऊन माझा भासा जर उंच शिखरावर जात असेल तर ह्याच्यापेक्षा काहीच मोठं नाही. ती व्हायरल झाले तेव्हा दादा इथं आलते ना. आणि मग आमचं सगळं ओझं उतारलं. नाही तर जीवाला म्हणजे आपण खेडेगावात राहतो, एखाद्याच्या विरोधात वस्तीवर शेजारी बोलले एखाद्याने कळ लावली तरी भयंकर भांडणं होत्या. पण ती दादा इतकं मोठ्या मनाचं तर त्यांनी म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा एवढं उंच शिखर गाठीत मला एका गावाचं अजिबात मला संकोच नाही. तिथं येऊन हातात हात देऊन आमची भाजी भाकर खाऊन गेले. अजून बी येते. आता मी 15 दिवसात तिथं आले होते तर म्हणले मला घनश्यामची गाडी घ्यायची. तर म्हणलं घनश्याम तर बिग बॉस मध्ये गेलाय. मग तर त्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे मला तेव्हापासून माझं मन इतकं दीड झालं की जाऊ द्या, राजकारणात बोलतच असतात, पण बिग बॉस मध्ये जायचं म्हणलो नको बाय, ह्याचा कोणीकडे बी तोल जर गेला तर. त्याच्या आधी तुम्हाला सोडून असा राहिलाच ना? अजिबात नाही. आम्ही त्याला मामाच्या घरी तर ते 1 दिवस मुक्कामाला नाही. बरं. मग तिथून आता चांगलं आमचं सोयीला लागलं हे झालं. पण कोरोनाच्या काळात त्याला ताप आला. मुलगी घरात 10 दिवसाची बाळातील ताप आला.
दवाखान्यात नेला ताप उतराना म्हणून म्हणलं जाऊ द्या गावात काय फरक पडला श्रीगोंद्याला न्या. तिथल्या डॉक्टरला बी वाटलं सकाळी आला दुपारी आला म्हणून त्यांनी डबल गोळी देण्यात आली का आमच्याकडून देण्यात आली तीच काही कळालं नाही. त्याला झालं पाहिजे बरा व्हायला लागला हे करायला लागला उचलून असा नेला हातावर. नगरमध्ये घ्यायनात श्रीगोंद्यामध्ये घ्यायनात मग थेट पुण्याला नेलं. इकडे तिकडं तर जाऊन देत नव्हते. कोरोनाच्या काळात किती अपाट होतं. तिथं गेले तर म्हणले जागाच नाही. मग तुम्हाला मी खोटं बोलत नाही एवढं पोरग पार काहीच बोलत नव्हतं. त्याची संडास सुद्धा आता कोरोनाच्या टाइमात मला वाटतं 14-15 वर्षाचा असं तर त्याची संडास आमची अशी मांडीवर होत होती. आमचा देर मी ती आम्ही 4 जण घेऊन गेलो. पाणी पाणी केलं तर वाटणे आम्हाला कुणी पाणी दिलं नाही. आणि पोरग पाणी मागायचो आम्ही पाणी त्रासल्यानं. पण कोरोनाचा काळ तसा अफाटच होता. आम्हाला पुण्यापर्यंत जाऊस तर पाणी भेटलं नाही. पण एका लिंबाच्या झाडाखाली पोरग म्हणलं माझं आता काहीच खरं नाही तुम्ही 2-2 घास खाना. इतकं आम्हाला वाईट वाटलं. म्हणलं तुम्हाला कधी भेटायचे भाकरीन कधी नाही तुम्ही 2-2 घास तरी खा माझ्या देखत. आणि त्याने आम्हाला अर्धी चपातीच खायला लावली फार बेशुद्ध पोरग. आणि आम्ही अर्धी चपाती खाल्ली तसंच टाकलं. तिथं नेलं तर म्हणले जागा नाही इथं जागाच नाही या पेशंटला. त्याने अजित दादाचा फोन काढा बप्पू अरे म्हणलं दवाखान्यात घ्यायना. आम्ही असं हलवायचो आम्हाला कुणी ओळखी ना फोन काढ की त्याने तुम्हाला खोटं नाही बोलत बेशुद्ध अवस्थित अजित दादाचा फोन काढा. म्हणजे त्याची त्या पवार घराने संघ बी काही नाळ जळलेली माहित नाही. आणि फोन केला अजित दादा म्हणले त्याला जागा नाही मग जागा आहे कुणाला. त्यांच्या एका फोनवर पोरग दवाखान्यात घेतलं. नाही तर आम्हाला तर कोणी तिथं मोजी ना म्हणाय सारी करोनाचे पेशंट येत त्याला अजिबात जागा नाही. पण त्यांनी फोन काढून त्यांनी तिथं तपलं अस्तित्व तिथं निर्माण केलं. तेव्हा आमचं बी डोळे उघडलं. त्यानेच फोन लावला आज. त्यांनी काढून दिला हो का हे फोन आहे. म्हणजे गडीत असा कोमत गेल्यावानी मी व्हायचा जणू काय आमची देव परीक्षा बघत असतेवानी. गडीत असा कोमत गेल्यावानी व्हायचा की गडीत चांगला. अरे बापू काढकी पण संडेच झालेली त्याला माहित नाही. मी तुम्हाला ह्याच्यातला एक शब्द सुद्धा खोटा नाही. तरी आमच्या मांड्या बदल्या आम्ही काय कपडे नेल्यात का काय नेल्यात तर असंच पुसून काढायला ना असंच बदलायचं त्याचे कपडे. आणि मग तवा घेतला आता 7 दिवस शेच्यात होता. तर डॉक्टरनी सांगितलं त्याच्या किडण्या ती सारं केले. तर आता हे आम्हाला अशा 4 दिवस झालं पोरगा आम्हाला दाखवणार. त्याचे वडील जायचे म्हणायचे त्या लोक सरांना सर सांगा की बरं आहे का आमच्या बाळाचं. हो ती म्हणायचे तुम्ही सारखं काय येतात तुम्हाला बोंड लिहून देऊ का तुमच्या मुलाच्या किडण्या फेल येत बोंड देऊ का लिहू हो का कॅमेऱ्या समोर देतो तुम्ही काय आम्हाला येण्यात काढ असं चिडायचे. मग मी म्हणायचे आपण शांत राहायचं. मग मी आता म्हणले पोरग जर गेलं हे तर दोघंच येतं ही नवरा बायको किती रडत यार. मग दिराने आणि भावाने आमची फोडाफोड केली. तुम्हाला मी खोटं सांगत नाही. मला घरी आणलं त्यांना तिथं ठेवलं. पण मला इथं आले तर इथं बाळातीन घरी होत मला रातभर झोप आली नाही. मी रातभर मग म्हणले पोरी म्हणल्या मम्मीला तुम्हाला पुण्यालाच न्यावं लागेल. ती काही झोपली नाही इथं. सकाळच्या परत आमचा भाऊ इथं आला गाडी घेतलं गाडी टाकलं मला आणि वाटणी सांगत गेला. म्हणला तो का आता घनश्यामचं काही खरं नाही. ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे तीच आपण म्हणायचं की आपलं तिथवरच आहे. हो का आता म्हणलं लय ती श्रेयशी म्हणून तुला चालवलंय तिथं काही म्हणजे आपल्याला अजून दाखवलेला नाही. तू काय रडू नको तू आता दाजीला आधार दे एवढं बोलत गेलो आम्ही. पण सकाळच्या परी जाताना इथं देवी आहे. माझ्या पायाचं ऑपरेशन झालं तर मी 2 पायऱ्या सुद्धा येंगले नव्हते. माझ्या पायाचं लय मोठं ऑपरेशन झालंय. पण मी धरून येंगले म्हणलं आता पाय मोडव नाही तर काही बी हो येंगले नोक म्हणलं देवीला म्हणलं हो तुझ्याच मनात आहे तुझ्याच देण्यात आहे. माझ्या जर श्यामला तुला नीट करून आणायचं असलं हो तुझ्याच मनात आहे बाया म्हणलं तुला काय करायचंय तू कर. मंगळवारी देवीच्या पाया पडले आणि संध्याकाळी तिथं गेले. बुधवारी 10 वाजता तुम्हाला खोटं नाही बोलत जे डॉक्टर आम्हाला तडा बोलत होते का आम्ही असं धरून बसले आणि तिथं काही कोणाला थांबून देत नव्हते. आणि मग एक मॅडम आली तिथं आली उठून आम्ही सारखं म्हणायचो 2 जण आपलं पोरग तर काय दाखवेना. म्हणले ते तुम्ही का रडतात म्हणलं दवाखाना कशाला केलाय तुम्ही रडू नका. घनश्याम काय तुमचाच नाही घनश्याम अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. तुम्ही अजिबात रडू नका. तशी छोटी धोरणं होती त्याच्यात आम्हाला दोघाला पोहे आणून दिलं.
म्हणले दरा ही खातो मी. बघा घनश्यामला काहीच होणार नाही. तोंड जोया लावली आम्हाला, तोंड दुखली. आम्ही दोघांनी खाल्लं पाणी पिलं. माझं मन आता ह्या जाताना ना ह्या बाईला आपण काहीतरी गिफ्ट देऊ. म्हणजे 2 दिवस नाही खाल्लेलं पोटात आम्हाला उलशी एनर्जी आली ना, मन बी उलशी जरा खुल्लं झालं. आणि म्हणलं त्या बाईला आपण काहीतरी देऊ. पण एकाने 4 दिवस ती बाई शोधली आम्हाला, ती बाई काही सापडली नाही. पोहे खाऊन आम्ही बसलो तर आता 9ला डॉक्टरची वाट बघायची ना. आता डॉक्टर राऊंडला येत्या. आले डॉक्टर, बरोबर आतमध्ये या. यांना म्हणलं जा की हो तुम्ही. नाही मी नाही जात म्हणले. जाण्यासारखं नाही तिथं, मी नाही जात. मी उठले गेले देवाचं नाव घेत घेत. महादेव महाराजा रेणुका माता, महादेव महाराजा रेणुका माता. माझ्या मनातच देवाचं गेले की डॉक्टर म्हणले तुमच्या मुलाचे रिपोर्ट 60% चांगलं येतं. आणि लाखात एक मुलगा बघितलाय. लाखात मुलगा ह्यो एकच बघितलाय. असं एवढं रिपोर्ट खराब आलेलं पुन्हा चांगलं होणं, पेशंट पुन्हा चांगलं होत नाही. आणि तेवढंच नाही तर 4 वाजता 80% झालं. बरं. आणि मग ती त्यांनी पैजीन काढाय नळ्या जोड्या होत्या ना आतमध्ये. ते डॉक्टर म्हणले ह्या 3 दिवसांनी काढावं लागतं. ते म्हणायचा नाही डॉक्टर, हो का मी तुम्हाला चलून दाखवू का? मी चलून दाखवतो. डॉक्टरला असा हिथून तिथपर्यंत काना चलून दाखवायचा. डॉक्टर काढा मला घरी जाऊन द्या. तर आता तुम्हाला खोटं नाही बोलत. ते लोक सर जे आमच्या संघ समज त्याला वैताग यायचं ना, फडफड बोलले होते. चिडायचे ती सर. हॅलो असं करा, तसं करा. आता म्हणलं सर बिग बॉस मध्ये चाललाय, जाऊ द्या नाही, चांगलंय त्याचं करिअर तो करतोय, जाऊ द्या. आपल्या नव्हतं हाती लागलेलं ते पेशंट. आता हा का तिथं केमला गेलं तरी आम्हाला नंबर नाही, काय नाही. म्हणजे सगळं जनतेच्या ह्याने देवाच्या ह्याने त्याचं एकदम चांगलंय. 6 आठवड्या होता बिग बॉस मध्ये. हा तुम्ही म्हणलात की त्याच्या आधी कधीच तो आम्हाला तोडून नाही राहिला नाही. हा कसे होते ते 6 आठवडे तुमच्यासाठी इथं? माझ्यासाठी होय. मी म्हणलं की रितेश सरांनी त्याची आईच्या पड्याला काळजी घेतली. मी तरी चिडायचे. पण मला मला कळतंय आता ते बिग बॉस मधलं सगळं. कारण बिग बॉस माहित नव्हता, पण आता त्यामुळे माहित झाला त्यांनी. मी जनता जरी म्हणली की बाई काय बोलती ही बाई, पण स्टाफ सुद्धा त्याला असं अवघड सांगितले नाही. त्यांनी सोपं सांगायचं, पण ते एकदा चुकला. त्यांनी सगळ्याला सारखी जागा नाही दिली. बरोबर. चुकीचं तिथं चुकीचंच म्हणेन मी. ते चुकला, पण त्यांनी बिग बॉस मध्ये बी त्याला अजिबात असं म्हणजे रुसले पण काही शिक्षा दिली नाही. हा ती स्वतः रुसले, पण त्याला शिक्षा दिली नाही. आता जान्हवीला कस्टडीत टाकलं. आता हिला निकीला भांडी घासायला लावलं. त्याला काय केलं? त्यांनी फक्त बोलले नाहीत बस. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा दरम्यान की घनश्याम कधी चिडायचा, त्याच्यावर कुणी रागवायचं, ओरडायचं, ते भांडणं व्हायचे, तुम्हाला काय वाटत होतं बाहेर बघून हे सगळं? नाही, मला नाही काय वाटलं. म्हणजे मला वाटायचं ना की ते घरी पण चिडतो. आता तुम्हाला जेवाय वाढायला त्याच्या बहिणीने आता इंटरव्ह्यू साठी नवीन साडी घातली. ती गेल्या सणा हात पुसून आला. त्यामुळे मला ते अंकिताचं बी काय नाही वाटलं. जाऊ द्या, खेळ आहे. खेळात होतच असतंय, कोण कुणाला कमी किती नसते. मोठं मन आहे तुमचं. हा आणि त्यामुळेच मला तुमच्याशी बोलावं असं वाटत. हा आज तुम्ही जी स्टोरी सांगितली खरंच डोळ्यात पाणी आणणारी होती. घनश्यामला इथून पुढे सुद्धा खूप सारे यश मिळू द्या. आणि तुमचा आशीर्वाद तर त्याच्या पाठीशी आहेच, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा आशीर्वाद त्याच्या पाठीशी. तुम्हाला सुद्धा खूप आरोग्य लाभो, आयुष्य लाभो, हेच एक काम. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. घनश्याम दरोडे यांचा संपूर्ण पॉडकास्ट केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की देव एखाद्याला जे काही देतो ना ते भरभरून देतो. घनश्याम दरोडे यांना कदाचित शरीरयष्टी दिली नाही, आरोग्यही त्या लेवलचं दिलं नाही, पण कर्तृत्व दिलं, वक्तृत्व दिलं आणि त्यासोबत नाव सुद्धा दिलं. परंतु ते नाव हँडल करण्याची जी आसक्ती आहे ती घनश्याम दरोडेमध्ये नाही आहे. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुमचं सिलेक्शन कसं झालं किंवा तुमचं काम सगळं कोण बघतं, तेव्हा त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. त्यांच्याकडे फक्त एक उत्तर होतं की सगळं काम माझी ताई बघते. घनश्याम दरोडेसोबत पूर्ण पॉडकास्ट झाल्याच्या नंतर जोपर्यंत मी त्यांच्या ताईशी, त्यांच्या आईशी बोलत नाही तोपर्यंत हा पॉडकास्ट पूर्ण होत नाही असं मला वाटलं. म्हणून आज मी घनश्याम दरोडे यांच्या ताईसोबत बसलेलो आहे. ताई नाही तर बॅकबोन सोबत बसलेलो आहे. आज जो काही घनश्याम दरोडे तुम्हाला समोर दिसतोय त्याचं बॅकबोन किंवा पडद्यामागच्या ज्या हिरो आहेत त्या आहेत ताई. धन्यवाद. एवढी बॅकबोन, एवढी मोठी पदवी दिल्याबद्दल थँक्स. काय वाटतंय तुम्हाला घनश्यामच्या? खूप छान आणि खूप छान आनंद वाटतोय. आतमध्ये ज्या प्रकारे तो खेळला, डे 1 पासून ते लास्ट डे पर्यंत
त्याने त्याचं पूर्ण पोटेन्शियल दिलं. म्हणजे मला कुठेही कमी पडलेला तो अजिबात नाही वाटला आणि खूप मस्त खेळला तो. छान. काय होतंय, घनश्यामचं हे सगळं यश पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला भुरळ पडणं साहजिकच आहे. आज मोठे मोठे लोक एवढ्या मोठ्या शो मध्ये आलेले एका कंटेस्टंटला बघण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी, त्याच्यासोबत मुलाखत घेण्यासाठी तरसत असतात. पण मी जेव्हा मुलाखत घेण्यासाठी डायरेक्ट तुमच्या गावात आलो, तुमचं गाव, तुमच्या गावात हे घर, आजूबाजूची परिस्थिती पाहिली, तर मला खरंच हा पॉडकास्ट इथं घेण्याचं कारणच हे की ही परिस्थिती सुद्धा जनतेला, राईट, एक्झॅक्टली. कारण घनश्याम दरोडे बिग बॉस मध्ये जातोय म्हणजे फार मोठा काहीतरी आहे अशातला प्रकार नाही. म्हणजे त्याची परिस्थिती तशी नाही. अगदीच लॅविश लाईफ आहे. अगदी किती सामान्य घरातून तो त्या स्टेजला गेलेला आहे हे दाखवण्यासाठी हा पॉडकास्ट आपल्या गोठ्यामध्ये. येस, हे बघा सर, सगळ्या लोकांना तेच वाटते, जे बाहेरून बघतात ना त्यांना तसंच वाटतं की म्हणजे याची लाईफस्टाईल खूप लॅविश असेल, हा खूप मोठ्या फॅमिलीतून बिलॉंग करत असेल. तर आता तुम्ही तर सगळे बघितलेच, आपण गाईच्या गोट्यामध्ये हा ब्रॉडकास्ट करतोय आणि अगदी शेतकरी कुटुंबातून अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल बघणारा मुलगा, फक्त त्याची जी स्टाईल आहे ना ती जन्मताच मिळालेली आहे आणि स्टाईल आपण म्हणजे चेंज नाही करू शकत. तुम्ही गोठ्यात इंटरव्ह्यू घेतला काय आणि 5 स्टार मध्ये घेतला काय, त्याचा जो काय लहजा आहे ना तो तसाच राहणार आहे. पण मी त्याचं म्हणजे मोठी दिदी म्हणून सांगते की म्हणजे खूप अगदी, आणि असं नाही की तुम्ही बिग बॉस मध्ये गेले तर अगदी बिग बॉसने तुम्हाला काहीतरी करोडो लाखो विकली. आता युट्यूबवर बघता तुम्ही घनश्याम दरोडे, पैसे मिळाले बिग बॉस मध्ये, मिळतात पैसे, मिळतात पण असे एवढे नाही. असं नाही की नाही मिळत, पण एक मिनिमम अमाऊंट असते सर, एवढं नाही, एवढे पैसे देत नाहीत. तर तुम्ही नाही, कारण हा प्रश्न फार महत्वाचा आहे की लोक एवढ्या मोठ्या शो मध्ये बघितल्याच्या नंतर सामान्य लोकांच्या डोक्यात येईल आता हा मात्र करोडपती झाला. नाही पण तशी काही परिस्थिती नाही, तशी काही परिस्थिती नाहीये. आजही म्हणजे माझे जे काही आई वडील आहेत ते आजही शेतात काम करतात. तो बिग बॉसच्या घरामध्ये जायच्या आधी ते काम करत होते आणि इथून पुढे करत राहणार आहेत. असं काही नाही की त्याला आता खूप शो असतात, बाहेर प्रोग्राम असतात, पण असं नाही की काही की खूप करोडो आणि लाखो मिळतात. तर अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे गेलेला मुलगा आहे. मी घनश्यामला त्यांच्या बिग बॉस मधील एंट्रीच्या प्रोसेस बद्दल विचारलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझं सगळं ताईनी आणि दीदी, येस, तो भोळा आहे, भोळा भाबडा आहे, हा, पण तुम्ही त्याला हुशारीने हे yes. सगळं सांभाळतात. Yes. खूप खरंच कौतुक धन्यवाद. आहे त्याच्याबद्दल. आणि जर कुणालाही प्रेक्षकांना कुणाला जर घनश्यामशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, त्याच्याशी आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल, त्याला कुठल्या पुरस्काराला, कुठल्या उद्घाटनाला बोलवायचं असेल तर ताईचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि घनश्याम हा अत्यंत साध्या घरातला, गरीब घरातला मुलगा आहे. आज बिग बॉसमध्ये जाऊन 6 आठवडे राहून फार मोठं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. परंतु त्याला आमच्या सर्वांची मदत लागणार आहे. ते मेंटली असो, फिजिकली असो, इकॉनॉमिकली असो, त्यांचा कुठेही तुम्हाला जर गरज वाटत असेल, ताईचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथूनच घनश्यामकडे जाण्याची वाट ताईपासून निघते. एवढंच Yes. मला सांगायचं. धन्यवाद. थँक्यू सर.